सुस्वागतम. प्रथमतः रंग देवता आणि स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने आई पट्टीदेवीच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेले आहे निसर्गरम्य अशा कणकवली नगरीमध्ये आज पट्टीदेवी रिक्षा स्टँड व मित्रमंडळ यांच्या वतीने आज या दीपावली निमित्त लक्ष्मी पूजनाचं औचित्य साधून आमने सामने डबलबारी बंधाचा जंगी सामना या मंडळाने आयोजित केलेला आहे. त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या पट्टीदेवी रिक्षा स्टँड व मित्रमंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या या 2020 सामन्यानिमित्त आम्हा 2 मुलांची निवड या मंडळाने केलेली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोईल, श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट खुडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मला पकवानाची साथ करताना सन्माननीय आमच्या खुडीगावचे सुपुत्र सन्माननीय अक्षय मेस्त्री आणि तबल्याची साथ संगत करतायत ते सन्माननीय मांगिरी शाडी आणि माझी सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा, सुप्रसिद्ध भजन सम्राट, अध्यात्माचे गाडे अभ्यासक सन्माननीय दीपक नानसे बुवा, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्यांना पकवानाची साथ संगत करतायत आमचे परममित्र सन्माननीय बाबू खडपकर. त्याचप्रमाणे त्यांचे तबलावादक सन्माननीय आमचे मित्र सन्माननीय ऋषिकेश तामणकर आणि त्यांचे सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कणकवली नगरीमध्ये कणकवली म्हटली की भजनाची पंढरी म्हटली जाते आणि या पंढरीमध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार उपस्थित असतील, पखवाजवादक उपस्थित असतील, दशावतारी कलाकार उपस्थित असतील. या सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय. यामध्ये आमचे परममित्र या कणकवली नगरीची शान, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदराने पाहतो ते सन्माननीय मालवणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. मंडळाला विनंती करतोय की एका खुर्चीची व्यवस्था करावी. मालवणकर बुवा या ठिकाणी आमच्या बाजूला बसून खुर्चीचा मान राखावा अशी मी त्यांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसलेले माझा भाचा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे कालच आमच्या कोटकामत्यामध्ये जी स्पर्धा भरवली गेली त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं ते माझे परममित्र, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, गोड गळ्याचे गायक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सन्माननीय दुर्गेश मिरगावकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या दुर्गेश मिरगावकर यांच्यासाठी करूया. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय निलेश मोर्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अनेक माझे चाहते, माझे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद घेतोय. अतिशय सुंदर साऊंड आम्हाला मिळालेले सन्माननीय गुरव साहेब यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. तुमच्या सुद्धा धंद्यामध्ये आई पट्टीदेवीने भालचंद्र महाराजांनी उदंड संयमशी प्रार्थना भगवंताच्या चरणाशी करतोय. चुकून मागून नाव कोणाचं घ्यायचं राहिलं तर क्षमा असावी. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची जाऊ दे. प्रत्येकाच्या जीवनात आनंद देणारी आणि दिव्याप्रमाणे प्रकाशित करणारी वर्षी प्रार्थना भगवंताच्या चरणाशी करतोय. मुलांना सुद्धा दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करू. निश्चयाचा महामेरो बहुत जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी म्हणून त्यांनी इतिहास निर्माण सोनेच्या क्षणाने लिहिलं की हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14व्या 64 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार
आता वाटतं की नाही जरा डबल वरी चालू झाल्यासारखी. या ठिकाणी भालचंद्र महाराज भजन मंडळ कणकवली सन्माननीय बुवा मालवणकर यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. मालवणकर बुवांसाठी जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. त्या दिवशी बारी सुद्धा होती तेव्हा तुमच्याच हातून पहिला बक्षीस दिलं. तुमका बोलावलंय कशा तुमच्या हातात शेवना तेव्हा शपथ सांगते. म्हणजे तुम्ही एकदा सुरुवात करून दिलास ना की पेटी भरलीच समजा म्हणून तुमका बोलावलं. कारण नाव घेते वेळी सुद्धा असा घेऊ पाया समोरच्या बुवा नाव घेते वेळी सुद्धा असा घेऊ पाया की समोरच्या बुवाक वाटाव काय की जाऊन ते बाजूक बसवा. आता मी नाव घेतलंय कशात बाजूक बसला आपली ताकद तेवढी आहे. म्हणजे एखाद्याचा शब्द दिलो तर माणूस खेचून आपल्याकडे येऊ पाया ही ताकद त्यांचे बुवा असा असावा. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते सन्माननीय संकेत पांचाळ यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या कणकवलीमध्ये अनेक डबल बाऱ्या माझ्या झालेल्या आहेत. बुवानी अतिशय सुंदर नोटिशन घेतलेलं आहे. बुवांची तेवढी ताकद आहे की बसल्या जागेवरती नोटिशन बांधण्याची त्यांची तयारी आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद बुवांसाठी करूया. 36 मात्र नोटिशन. बुवा काय माहिती आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये विरोधक होय. जोपर्यंत विरोधक माणसाक भेटत नाही तोपर्यंत माणूस पुढची प्रगती करत नाही. बरोबर की नाही. आता तुम्ही 16 मात्रावर थांबणार होतास. आता 36 मात्रापर्यंत जाऊन पोचलास. आता जर मी तुमका काय म्हटलंय आता सुरुवातीक तुमची उचल जरा चुकली होती पण 36 मात्रा घेणं काय साधा काम नाही. आमच्यासारख्याच आता काम नाही. तुम्ही भरपूर पावसाळे त्याच्यात काढलात आणि अनेक तीर्थक्षेत्र तुम्ही फिरून आलात. त्यामुळे जगाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि हा पाठीशी घेऊनच तुम्ही 36 मात्रापर्यंत पोहोचलात. याच्यापेक्षाही तुम्ही 50 मात्रा म्हणा 48 मात्रा 72 मात्रा 64 मात्रा अशी म्हणा एक एक पाऊली पायरी तुम्ही वरती चढत जा. आणि वरती चढत चढत जाता जाता मी असं म्हणणार नाही ते भ्रमण सुद्धा तुम्ही केले. धन्यवाद. कणकवली म्हटलं की अनेक डबल बाऱ्या माझ्या या ठिकाणी झालेल्या आहेत. खरोखर आम्ही काय एवढे मोठे पंडित नाही पण गुरूंच्या आशीर्वादाने जे आहे माझ्याकडे ते प्रामाणिकपणे देण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करणार. धन्यवाद. दुर्गेश मिडबावकर जर आजूबाजूला असतील तर त्यांनी सुद्धा रंगमंचावरती यावर्षी मी त्यांना विनंती करतोय की भजन रसिकांना सुद्धा माहिती पडायला पाहिजे की या भजन क्षेत्रामध्ये डबल बारी भजन करणाऱ्यांपेक्षाही आपल्या पहाडी आवाजाने भजन रसिकांचं मन जिंकून घेणारे अनेक स्पर्धक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करूया. मंडळाला मी विनंती करतोय अजून एका खुर्ची जर व्यवस्था केला तर फार बरं होईल.
एकतारी तूच सूर ठावा मजसी तूच एकतारी सगुण रूपधारी देवा एकदा तरी सगुण रूपधारी देवा एकदा तरी सगुण रूपधारी देवा एकदा तरी सात जन्माची लाभली पुण्याई सात जन्माची लाभली पुण्याई म्हणून झालो पालखीचे भोई म्हणून झालो पालखीचे भोई शांतमय मूर्ती पहाटे सारखी शांतमय मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन लसांची पलटी निघालो घेऊन लसांची पलटी निघालो घेऊन लसांची पलटी सदा सर्वदा तुला स्मरावे सदा सर्वदा तुला स्मरावे सदा सर्वदा तुला स्मरावे खंडित तुझे भजावे नाम खंडित तुझे भजावे नाम खंडित तुझे भजावे नाम खंडित तुझे भजावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझ पाशी येऊनी मंगल नाम मुखी रुळावे तुझे मंगल नाम मुखी रुळावे तुझे मंगल नाम मुखी रुळावे तुझे मंगल नाम मुखी रुळावे विघ्न हरत्याशी शरण जावे विघ्न हरत्याशी शरण जावे विघ्न हरत्याशी शरण जावे विघ्न हरत्याशी जन्मो जन्मीचे सार्थक करावे जन्मो जन्मीचे सार्थक करावे जन्मो जन्मांतरीचे सार्थक करावे जन्मो जन्मांतरीचे
नाम तुझे गावे अतिशय सुंदर भजनाची सुरुवात आपण केलेली आहे. मनापासून तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत बुवा. काय मंडळाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की संपूर्ण भजन झालंच पाहिजे. ठीक आहे, संपूर्ण भजन कवाली पर्यंत शेवट भैरवीने सांगता करा असं या ठिकाणी मंडळाने सांगितलेलं आहे बुवा. काय गजराला टाइम दिलेला असतो आपल्याला, आपण किती बोलावं हे स्वतःला माहिती पडलं पाहिजे. आपण सुरुवात का समोरचा बुवा आपल्याला सुरुवात करायला देतो म्हटल्याच्या नंतर आपण तेवढ्या टायमामध्ये भजन आटपलं पाहिजे. समोरच्या माणसाला टाइम नाही, तीन डबल बार कणकवली तर मी म्हटलं सुरुवाती गजरच करतास की काय. जेव्हा शपथ मी खाली गेले त्यांना सांगलेलं हतरून देवा मी झोपतोय म्हणून. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी, म्हणजे समोर जो बुवा बसलो होतो 6 वाजता तो टायमिंग माका दिल्याने होतो त्यांनी येऊ होय. आणि तुम्ही हे जर 1.5 तास जर सुरुवातीच्या भजनांचं काढलं तर मी काय करू त्याच्यात. आता हे ऐकून तुमचा थोडा ऐकून माझा थोडा ऐकून तेच तुमच्याकडे पारकर मोहनजी तिकडे चालू आता जगात तिकडे ऐकून जातले. मग थंय जाऊन कधी करणार ते ऐकणार कधी मला सांगा. हे परत जाऊन असं हे करून जा तिकडे ऐकून जाऊता. तुम्ही नित्य फक्त खय काशीत जाऊन इलंय ह्याका जाऊन इलंय थंय काय हे सांगत राहा नको होता. परवाच्याच बारी चांगला ते काशीत जाऊन इलंय म्हणून. आणि परत हे त्यांना परत सांगतात काशीत गेले म्हणजे सगळे काशीत गेले तर काय करणार मग. हा ते जातील काशी आम्ही हे मरा लावून फाशी का आपली नाही तर का. कोण रडत नाही कोण रडत नाही कोण सगळे रडतात होय. बाकी काय तिकडे पेटता का तिकडे फुलभाज्या लावताना सांभाळून जावा. फटा तो पेटा का तो तडक्या बाद सुरुवात करायची. टेन्शन घ्यायचं ना कशात दीपक नांचे मगाशी सांगितलं काय शेर बरं भारी मारला साध्या शेर भारीच मारला. हा पण काय आमचं तसं नाही. आपला एक वेगळा आपली ठेवणी एक वेगळी आहे. तयार नाही तर मळ्या आपल्याशी जो नडला त्याची ढेंगा कळ्या. आपण जोपर्यंत नडत नाही तोपर्यंत आपण लेवल मध्ये जाता. बरोबर की ना मालवणकर बुवा. आता परवा दिवशी बघला तुम्ही होय विनोद चव्हाण म्हणून आणि टाकले खत लावून घेण्यात होतो त्यांना पण 2 तरी पण बाकी टेन्शन नाही बुवा. अतिशय सुंदर काय बुवा आपल्या कसा माहिती आहे बुवानी सांगितलं की एकमेकाला
बोलावं लागतं का हे 2020 डबल पर्याय लोकांना सुद्धा मनोरंजन व्हाय आपल्या एकामेकाच्या घरात पण जाऊचं नाही. पण बुवा कसा व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाहीला जास्त करायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य आहे बुवा. आज नांचे बुवा आणि जोईल बुवा आम्ही काय एकामेकांच्या वादेली नाही. पण परत तुम्ही उद्या घरात संध्याकाळी सकाळी जाताना म्हणता काय दोघं बोलले बुवा ना एका कायच बोलले ना म्हणजे ठेवलेला झगाट होसाठी गुंडू बुवांना त्यांनी हैराण करून टाकले मी असं ऐकलंय मी. त्या जोरावर तुमका हे परत बारी दिलेली ऐकलंय मी गुंडू होय ना बुवा म्हणून बाजू बोलावले कसा सत्य परिस्थिती उद्या खोटा म्हणते कोणतरी म्हणाल काय जोईल खोटा सांगता गुन्ह्या काय नाशो करू काय नांचे खोळावले काय त्याच्या मानेवर पाय देणार सुद्धा कोण नाही. पण आमचे वांगडे आमच्या नांचे बुवा तुमचा सलाम करताय कारण एका वाघाशी टक्कर देऊन तुम्ही हे इलेले आहात काय बुवा हो बुवा एका वाघाशी टक्कर देऊन तुम्ही परत एक पाऊल पुढे इलेला आहात म्हणजे थंय 15 मात्रा 16 मात्रा घेतला असाल ते पादक्रांत करून तुम्ही हे 36 मात्रा दाखवून खेळलेलं आहात. म्हणजे आज किती तुमचा मोठेपणा बाबा बरोबर की नाही. पाऊस नाही येऊचो पाऊस कसं येऊचो नाही. धन्यवाद बुवा खरोखरच या ठिकाणी लांब लांब जाऊन आलेले आहेत बुवा तुम्हाला धन्यवाद देतो. कारण कसं प्रत्येक माणसाने आपण जन्माला आल्याच्या नंतर तीर्थस्थानं हे फिरून यायलाच पाहिजे. आमच्या नशिबात नाही बुवा आता पण आमच्या निमित्ताने तुम्ही तरी जातात पण जातात तर सांगा यावा की जोईल बुवा सिंधुदुर्गात नावारूपाक काही इलेले आहेत त्यांचं नाव परमेश्वरा कमी करू देऊ नको. माका काही नाही का जोडी एक घेऊ त्या भात पडा ह्याच्यानंतर सुद्धा मी 36 मात्राची 48 मात्रा अशी घेत राहा की जेणेकरून आमचा सुद्धा कार्यक्रम मिळतो. आम्ही काय आमच्याकडे काय तसा काय एकदम नवीन नाही पण म्हणणार भजन रसिकांना आवडात तशा पद्धतीने या ठिकाणी भजन करण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. आम्ही आपले 16 मात्रावर तू कसा मी तुला बुवा जोडी घेतोय म्हणजे काय म्हणजे माझा काहीतरी या ज्ञानात भर पडाले अशा त्यासाठी मी प्रयत्न करतोय. म्हणजे काहीतरी तुमच्या पावलावर पाऊल टाकून माका चला गावाने पण तुम्हाला मोको अजून गावत नाही. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. नाच नाच रे गजानना वाजे मृदुंग ताळवीणा ये रे नाचत गौरी वना वाजे मृदुंग ताळवीणा
या ठिकाणी पखवादायक सन्माननीय अक्षय मेस्त्री यांच्यासाठी आमचे मालवणकर बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परममित्र या कणकवलीची शान सन्माननीय सुजित परब बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. बुवाने या ठिकाणी अतिशय चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बुवा चांगल्या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल मी काय तुम्हाला वाईट म्हणणार नाही. कारण बुवा कसं आहे, नम्रता हा गुण ज्या सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ आहे नाही का बुवा. नम्रता हा गुण सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ आहे आणि तेवढाच तो मौल्यवान आहे बुवा. कारण जर तुमच्या अंगामध्ये नम्रता हा जर गुण असेल तर बुवा तुमच्या समोर कितीही बलाढ्य शत्रू असू दे त्याला नमवण्याची ताकद आपल्या नम्रता ह्या गुणामध्ये आहे. बरोबर की नाही बुवा. आज माझ्यापेक्षा बुवा
फार मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, मनाने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत, दिलाने मोठे आहेत. पण माझ्यासारख्या एका कलाकाराला नाव समजतात. पांचाळ साहेबांनी फोन केला की जोईल बुवा सोबत आहेत, निश्चितच बारी रंगणार. आणि एकमेकाला जरी आम्ही बोललो, तुमच्या मनोरंजनासाठी बोललो, तरी आमचं मित्रत्वाचं नातं बुवा कदापि कमी होणार नाही. कारण जोईल बुवा मध्ये तो गुण आहे, नाही का बुवा? आज बुवांना सुद्धा माहिती असेल बाऱ्या झाल्याच्या नंतर सुद्धा आमचा एकमेकांशी फोनवरून संपर्क असतो, नाही का बुवा? पण एखाद्याला घालून पाडून बोलून आपली बारी रंगवायची हा आपल्यामध्ये गुण नाही बुवा, बरोबर की नाही? कारण आजच्या 2020 बाऱ्या ह्याच्यावरतीच चालतात. आजच्या 2020 बाऱ्या याच्यावरतीच चालतात. स्वतःचा झेंडा फडकवत ठेवायचा, स्वतःचा लाल करायचा आणि दुसऱ्याचा कसा पिवळा होईल याच्या पाठलागाला लागणे हे 2020 बाऱ्या बुवा, बरोबर? आता जमाना तसो आणि नाही जरी केला तरी सुद्धा विलाज नाही त्या का करूचाच लागतात. हनुमान प्रासादिक भजन मंडळ हिंदळे यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा आई वडिलांचं चांगलं उदाहरण दिलात बुवा, आई वडिलांचं अतिशय सुंदर उदाहरण दिलात बुवा. शिक्षणादी संस्कार, व्यापारादी व्यवहार आणि देवाच्या अगोदर जर आपल्या आई वडिलांनी प्रत्येकाने जर समजून घेतलं ते या जगामध्ये दुसऱ्याचे पाय पडण्याची गरज कधी येणार नाही बुवा, बरोबर? कारण आपल्या आई वडिलांशिवाय श्रेष्ठ या जगात कोणीच नाही. देव सुद्धा मोठं नाही. आपल्या आई वडिलांच्या चरणापाशी जे तीर्थ आहे ते बाकी तुम्ही कुठेही जा, आपल्या आई वडिलांच्या चरणापाशी जेवढं तीर्थ आहे ते तुम्हाला कुठेच मिळणार आहे. कारण बुवा या जगातला पहिला मातृभक्त रावण आहे, ज्याने आपल्या आईसाठी आत्मलिंग घेऊन आला. ज्या रावणाने आपल्या आईसाठी आत्मलिंग घेऊन आला बुवा. आपण रावणाची प्रतिकृती आपण दरवर्षात जाळतो नाही काय? पण रावणाकडून सुद्धा आपण चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत, नाही का बुवा? कारण रावणाने सीता पळवली हे सत्य असलं तरी आपल्या आईसाठी बुवा आत्मलिंग आणणारा पहिला मातृभक्त रावण आहे बुवा. म्हणून प्रत्येकाने टिकवता आला तर आपला धर्म टिकवा, पण आपल्या धर्माला ग्लानी येईल असं कुणीही कधी वागू नका. कारण आज जर बघितलं तर बुवा, आज बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण ते टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर धर्मवीर धर्मरक्षक संभाजीराजे, नाही का बुवा? हो, अंगावरची कात्री सोडली, डोळ्यामध्ये तप्त सळ्या खुपसल्या, जीवा छाटली, अंगावरती मीठ सोडलं तरी धर्मासाठी माघार न घेणारा माझा राजा धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद होते. साखरदंडामध्ये बांधलेला असताना राजा माझा विवळत होता वेदनेने. बाजूला कवी कलश त्याला सुद्धा साखरदंडाने बांधलेलं होतं. पण एवढं असून सुद्धा बुवा त्या कवी कलशांच्या मुखामधून उद्गार निघाले. ते कोणते बुवा? अरे हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखना राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. बुवा ताकद मराठी माणसाची आहे. बोलते वेळी असा सहज बोला गाया, की हाडाची काढा उगीत नाही झाली. बोलते वेळी असा बोला खाय की जो शब्द त्या ताकदीनं पडक होय म्हणजे होयोच, काही गुळपाट करून चालायचा नाही, बरोबर? अरे जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारूद बनते हैं उसे बुआ संतोष जोईल कहते हैं, उसे बुआ संतोष जोईल कहते हैं. अरे राखेमधून सुद्धा भरारी घेऊ आम्ही. आणतो घाडी गावकर, आणतो चॉकलेट बॉय सन्माननीय प्रथमेश घाडीगावकर निळू फुलेंचा आवाज काढण्यासाठी 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक माझ्यासाठी आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून येत ते बघा. हम अंग्रेजों के जमाने पे जेलर है. बिचारे गेले, पण त्यांनी असा
एक डायलॉग बोललेली या सगळ्या रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं नाही काय? बरोबर म्हणून बुवा, कर्तृत्व कर्तव्य असं कर्तृत्व करा, कर्तृत्व कर्तव्य असं कर्तृत्व करा की मेल्या मागे सुद्धा रंगमंचावर आपलं नाव आणि रसिकांच्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे असं कर्तृत्व करा. बरोबर की नाही बुवा? नाहीतर आपण हा मगाशी तुम्ही सांगतात काय अश्रू काय म्हणतात, अश्रूने काहीतरी सांगितलं, रडण्याचा सुद्धा काहीतरी सांगितलं. ओ बुवा, त्या दिवशी अशीच गोष्ट एक झाली, त्या दिवशी अशीच एक गोष्ट झाली, एका माणसाची आस मारली, रडलो नाही. बापूच मारलो, रडलो नाही. बहीण वारली, रडलो नाही. आणि तुम्ही सांगतात रडता म्हणून. भाव वारलो, रडलो नाही. आणि त्या दिवशी बायको त्याची अचानक अटॅकने वारली. 13 दिवस रडत होतो गुलाम, 13 दिवस अन्न पाणी वर्ज केल्या, 13 दिवस रडा होतो. 13 झाल्याबरोबर सरपंच गेलेले त्याच्या पाठीत हात फिरवले, म्हणाले गुलामा तुझ्या बरोबर लय वाईट वाटतं, माका सुद्धा ऐकलं. आऊस गेली, रडलंच नाही. बापूस गेलो, रडलंच नाही. बहीण वारली, रडलंच नाही. भाऊ गेलो, रडलंच नाही. काय करतो गुलाम भाऊ? आणि बायको वारल्यानंतर जो तू 13 दिवस अनपाणी वर्ज करून एवढं रडतस, काय बायकोने एवढा केला तुझ्यासाठी? त्या माणसाने काय सांगल्या माहिती? हा सरपंचानं ऐकला, आऊस वारली तेव्हा संध्याकाळी आजूबाजू सगळी म्हातारी इली, कवटाळल्या निधी माका सांगल्यानी ऐकलं, आऊस वारली, जाऊ दे, पिकला पान कधीतरी गळतला, औशीची माया मी देते तुका. बापूस वाढलो तेव्हा आजूबाजूचे म्हातारे कोतारे इले, त्यांनी मिठी मारल्यानी सांगल्यानी बापसाची कसर आम्ही भरून काढता, रडवा नको. बहीण वारली तेव्हा आजूबाजूचे इल्यो सगळं बहिणींनी म्हणाकलेली राखी पौर्णिमेक आम्ही राखी बांधताव, पण रडवा नको. भाव म्हणाक लागलो, गेलो तेव्हा रडलं ना, काय करू? आजूबाजूचे भावाशी इलेली सांगल्यानी ऐकलं, गुलामा रडवा नको रे, अर्धी इस्टेट मी देते तुका, पण रडवा नको. पण बायको महाराज आज 13 दिवस झाले, कोण असा म्हणत नाही. पुढचा सांगायचीच गरज नाही, बरोबर समजले ते. असा असता म्हणजे एक ती कला सांगण्याची, ती समजायची नाही कोणा. जाने दीवार पर रेंगने वाली छिपकली कभी मगरमच्छ नहीं बनती, दीवार पर रेंगने वाली छिपकली कभी मगरमच्छ नहीं बनती, वो वहां पे रेंगते रेंगते ही मर जाती हैं, और इस जोइल बुआ का नाच जो करता है वो वहां का वहां ही रह जाता है. मारा शेर तुम्ही बिंदास, माझ्यापेक्षा 7 सवाई शेर असतो मी. पण हसत राहा, आय लव्ह यू बुवा. बरोबर ह्या वयात सुद्धा. हा हा बघा, आधी हात करतो तो फुसलाच, पण बघा नाही तर परत कशा फुसल्या फुसता फुसता असा करशाल, होऊन दे तुझा असा नाही ना गेला. पण देवाशपथ धियालय मगाशी सुरुवात केल्या गेल्या मगा म्हणजे पेटीच अडकली कशी नाही. तुम्ही त्याच्यातले नाही, मागा माहिती आहे, माझं सोनं त्याच्यातलं नाही. बाकी बुवा अतिशय सुंदर, मनापासून तुमचे आभार मानतोय. काय हा लक्ष्मीने अवदसाचा एक बरा सांगला, पण बघला बोलता बोलता उदाहरण कायचा दिला तुम्ही. जोईल बुवा सारखो एक हुशार होतो, तिने अवदसीची पूजा केल्या. बघा किती हुशार आहे तो. त्यासाठी अगोदर काय ठरून ठेवचा लागता. अवदसीची पूजा केलंय आणि अवदसे काय सांगलंय, 7 जन्म तू माझ्या घरात पाऊल ठेवायचा नाही. आता अवदसे थारोच नाही माझ्या घरात, येऊचित नाही अवदसा. 7 जन्म झाल्याच्या नंतर 8वा अवतार जेव्हा मी घेणार तेव्हा मग तिचा कायदा बघतोय. ऐकला, 8वा अवतार जेव्हा घेतलंय ना तेव्हा कायदा बघतोय मी. आता ह्या अवतारात फक्त तुमचा कसा काय ना ह्याच्यावर फक्त माझं लक्ष केंद्रित करू बघा, बाकी काय टेन्शन. सन्माननीय आमचे परममित्र निलेश मोरे यांच्याकडून आशीर्वाद रूपे 101 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. त्याच्यानंतर बुवानी काय सांगितल्यानी, मुलगो जर होय असात तर आपल्या कुलदेवते घराणा घालू व्हाया. बरोबर आहे बुवा. आपल्या मराठी माणसाची सवय काय, आपल्या मराठी माणसात
काम जर नसात ना तो नाक्यावर उभं राहतो काय म्हणतो काय रे शिरापणा ते ऐकलं कामच नाही खय त्याका काम सांगोक जावा ह्यो शब्द ऐकून दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याका काम सांगोक जावा पांडग्या उद्या अमुक ठेय ना एक बाग साफ करूची नाही रे हिला असतंय पण कमरेन ना अगदी नाईलाज करून टाकल्या ना बघा सांगा तुम्ही बघा याचा सांगा असा फक्त नाही रे ऐकलं भाऊ कमरेन नाईलाजच करून टाकला पण येऊचो नाही घराकडे राहत पण तो येऊचो नाही कामा ही परिस्थिती आहे मराठी माणसाची जर तो पुढे जायचा असेल तर त्या पाठी खेचणारे भरपूरच आणि ह्या मराठी माणसाकडे ह्या बियाणाचा छत्रपती संभाजी महाराज का गेले आपलं मराठी माणूस छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणार होतो त्यांचोच तो त्याच्यासाठी अशी परिस्थिती झाली आहे का बुवा पण आपण काय करावं आणि कशासोबत काय खावं या प्रत्येकाने विचार करून माणसाने आयुष्यात आपल्या समोर ताट वाढलेला आपण त्या पहिला काय खाऊ बया या प्रत्येकात समजाव बया है काय आज माका अभिमान आज माझे दोन भाचे एक माझो भाचो बाजू बसलेलो आणि एक माझो भाचो भजनात माझ्या कोरस करता बुवा हे 5 पांडव या 5 पांडवाच्या जोरावर आज मी किती पुढे येलोय या 5 पांडवाच्या जोरावर तो दुसरो भीम योग नाही तो म्हणून ते का पाठच्या आणलंय तो बघा तो भीम योग नाही म्हणून बल भीम आणलंय तो भीम आणला असतं तर बघला असताच काय त्याचा ह्या काय दंड म्हणजे असं मांडीवर थाप मारल्या ना मग लाल करून टाकू अशा पद्धतीत आलो आपल्या मराठी माणसा बुवा खरा सांगितलं आपल्या कुलदेवतेची सेवा करू होईल पण माणूस काय करतो गणपती घरात आणणार 11 दिवस मुंबईतून येतो अगदी सगळी तयारी करून नावा घेणार गणपती आणणार पण पोरगो हो म्हणून दिवस नवस घरच्या गणपती करूच नाही खय जातो तो लालबागला जातो बघा तुम्ही परिस्थिती बायको गुरुवार राहा दे त्याची घरात येऊतच नाही तो पण नारळ एक पुढं घेतलो आणखी खय जातलो लालबागला जाय अगदीच नाही तर झरेवाडी सुद्धा जाय तो ऐकलं बुवा झरेवाडी सुद्धा जाय कोणतरी फक्त त्याला सांगा खया काय असा काय गुलामा बायको बरोबर रवली अरे काय आता तुका समजाता ना काय कर माहिती जर तुका झिलत होय असा तर एक काम कर अमुक ठिकाणी एक बाबा नुसतं त्याच्या आशीर्वादानच बायको बरोबर राहावी असो आशीर्वाद आता मागा सांगा आशीर्वादानं जर बायको करतो तुझा उपयोग काय तुझ्यावर भरोसा नाही हा माझा आधी पहिला प्रश्न बाबाच्या जर आशीर्वादात जर बायको गुरुवार होता तर तुझा उपयोग काय म्हणजे आपल्यावर भरोसा नाही प्रत्येक माणसा आपल्यावर कर्तृत्वावर भरोसा होय आम्हाला प्रत्येकाने धाक करू होईल उगाच होत नाही का सगळा त्यासाठी हा मग कल्ले घालू बाकी बुवा सगळा टेन्शन नाही आणि काय हा गाणी खयची लागतात लग्नात गाणी खयची गुरव मी सांगते तुमका आता जर तुमका अगदीच माहिती पडत ना खयची गाणी खरं मग नांचे बुवांका फोन करा म्हणजे हळदी खयची गाणी लागतात आपल्या काय ओटभरणी खयची लागतात बारशा ह्यांका सगळी माहिती होती बाकी गजर मगाशी काय तो भारी वाटला काय तो माझ्याशी काय तो अगदी कपाळात हात लावला एवढा मी काय वाईट बोललोय नाही फटाके वाजतात तर मगाशी गाणं म्हटलास ना त्याच्यावर फक्त या गाणं मागा सुचलं म्हणते पटकन म्हणजे आताच सुचला रडू नको नांचे मी व्हाळाला जातो रडू नको नांचे मी व्हाळाला जातो खेकडे धरून आणतो व्हाळाला जातो खेकडे धरून आणतो रडू नको नांचे मी व्हाळाला जातो रडू नको नांचे मी व्हाळाला जातो व्हाळाला जातो खेकडे धरून आणतो व्हाळाला जातो खेकडे
तुला खेळाया देतो खेकड्या खाण्यागा, तुला खेळाया देतो पेंड्याचा रसा, तुला खायला देतो रडू नको नांदे, वाळाला जातो खेकडे धरून आणतो, उतरण्याचे गावतले ना, उतरण्याचे खेकडे गावतले त्याचे खेकड्याचे सुद्धा पाठवून देते. मग खेकड्यावाना खेळायचा, पण तो खेकडो धरल्याच्या नंतर डेग्यासहित खिशात ठेवायचो. मग तो चवताळलो एकदा, मग हे सणपान नाही. बाकी बुवा अतिशय सुंदर. मधनी रे सानी ध प मग मग प मग रे सा आ जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले सहजही कोणाशी, सहजही कोणाशी मित्रा कर मैत्री, मित्रा कर मैत्री, मित्रा कर मैत्री. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा,
माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लिंगेश्वर पावनादेवी प्रासादिक भजन मंडळ असरोंडी.